6 जून 1674ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण एकट्याने स्वराज्य चालवणं हे खूप मोठं काम होतं. म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पद होतं पंतप्रधान म्हणजेच पेशवा. हे होते मोरोपंत त्रिंबक पिंगळे. यांचं काम होतं छत्रपतींच्या गैरहजेरीत राज्याचं काम बघणं. त्यानंतर अमात्य म्हणजेच माजुमदार रामचंद्र अमात्य हे अर्थकारभार, महसूल आणि हिशोबाची तपासणी बघत. सचिव होते अण्णाजी दत्तो. ते स्वराज्याचा पत्रव्यवहार आणि सरकारी कागदपत्रे यांच्याकडे लक्ष देत. मंत्री होते दत्ताजी त्र्यंबक. त्यांचं काम होतं दरबारातील घडामोडी, इतिहास आणि नोंदी. स्वराज्याचे पहिले सेनापती होते नेताजी पालकर आणि त्यांच्यानंतरून सर्वात लोकप्रिय सेनापती हंबीरराव मोहिते झाले. त्यांचं काम होतं सर्व सैन्याकडे लक्ष देणे आणि युद्धाचं नियोजन करणे. सुमंत होते त्र्यंबक सोनदेव दाभाडे. त्यांची कामे होती परराष्ट्र धोरण आणि राजदूत. न्यायाधीश होते निराजी रावजी. यांच्याकडे न्यायव्यवस्था, कायदा आणि शिक्षा ही कामे होती. आणि शेवटचं पद होतं पंडितराव. हे होते रघुनाथ पंत. हे बघत धर्म, कारभार आणि संस्कृती. तर हे होते स्वराज्याचे अष्टप्रधान. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.